तर नमस्कार मित्रांनो, तुमचे परत एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर गाडी चालवायला नवीन असाल तर गाडी कशा प्रकारे चालवावी काय। तर आज मी माझ्या लहान भावाला गाडी शिकवतोय। तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे गाडी चालवू शकतो नवीन असताना। बघू शकता तुम्ही सर्वप्रथम गाडीमध्ये बसलेला आहे तो बघू शकता तुम्ही। सर्वप्रथम तुम्ही सीट बेल्ट लावून घेणे। हा बघा, सीट बेल्ट लावून सीट बेल्ट लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर सीट हाईट नुसार ऍडजस्ट करून घेणे। सीट क्लच ब्रेक दाबून धरणे। त्याच्यानंतर सीट हाईट नुसार ऍडजस्ट करून घेणे। हे बघू शकता तुम्ही सीट हाईट नुसार ऍडजस्ट केलेली आहे। ऍक्सिलेटर दाबतोय तो ऍक्सिलेटर नाही दाबायचं, क्लच ब्रेक पूर्ण दाबून धरायचं, गाडी स्टार्ट करायची। तर आता गाडी स्टार्ट कर ब्रेक दाबून। ऍक्सिलेटर ब्रेक माहिती आहे ना तुला, अलीकडं क्लच पलीकडं ब्रेक, त्याच्या लास्टचं ऍक्सिलेटर। गाडी चालू कर क्लच ब्रेक दाबून। गाडी झालेली आहे चालू आपली, बघू शकता तुम्ही। मिरर वगैरे बराबर आहेत का दोन्ही साईडचे। आता सर्वप्रथम पहिला गिअर टाक। पहिला गिअर कोणता आहे? हा जो एरो आहे हा पहिला गिअर, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा स्टॉप गिअर। त्याच्यानंतर हा रिव्हर्स गिअर। आता पहिला गिअर टाक क्लच दाबून पूर्ण। ब्रेक दाबलेलं ठेवायचं गाडीचं। दोन्ही मिरर मध्ये बघून घे पाठीमागून काही येत आहे का चेक करून घे, पाठीमागून काही येत आहे का नाही येत। गाडीने झटका मारून गाडी बंद पडलेली आहे बघू शकता तुम्ही। ऍक्सिलेटर थोडं कमी पडलंय गाडीला, थोडंसं नॉर्मल ऍक्सिलेटर दे, थोडं क्लच सोड, ब्रेक सोड। फर्स्ट गिअर टाक ना क्लच दाबून पूर्ण। हा थोडं ऍक्सिलेटर दे आणि थोडं सोड। हा हँड ब्रेक कोण काढन मित्रांनो? याने हँड ब्रेकच नाही काढले बघू शकता तुम्ही। आता चालू कर गाडी क्लच ब्रेक दाबून। हा फर्स्ट गिअर टाक, थोडं ऍक्सिलेटर दे, थोडं क्लच सोड। स्टेअरिंग सरळ करून घे। हा सरळ कर स्टेअरिंग, आरामाने। हा बस, जास्त देऊ नको। स्टेअरिंग अलीकडे कर थोडी सरळ। त्या व्हाईट पट्ट्याच्या आणि इकडे व्हाईट पट्ट्याच्या मधात गाडी चालल्याची मित्रांनो बघू शकता तुम्ही। गाडी अतिशय मस्त स्मूथ मध्ये त्यांनी चालवली आहे, कारण पहिल्यांदा पण भरपूर वेळेस त्याला गाडी आपण चालवायची शिकवलेली आहे। आता बरेच दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता, कारण आपलं ते चॅनल चालत नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ येत नव्हता। तुम्हाला जर असा व्हिडिओ पाहण्यात जर काही थोडाफार तरी इंटरेस्ट येत असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो। हे बघू शकता तुम्ही। चलू द्या आता सेकंड गिअर टाक गाडीचा। हा ब्रेक नाही दाबायचं, ऍक्सिलेटर पाहिजे होती बस, जास्त ऍक्सिलेटर पण द्यायचं नाही। आता सेकंड गिअर वरती गाडी ऑटोमॅटिक सुद्धा चालते बघू शकता तुम्ही मित्रांनो। गाडी चालली आहे। आता समोर जो आहे समोर आता टर्न आहे, तर आता टर्न वरती काय करायचं? सर्वप्रथम चालू दे गाडी कमी नको करू। हॉर्न मार, एक इंडिकेटर दे, लेफ्ट साईडचं इंडिकेटर द्यायचं टर्न वरती कधी पण। फिरव बस, सरळ कर। हा बस, जास्त झटका मारायचा नाही स्टेअरिंगला बघू शकता तुम्ही। तो गाडी चालवतोय, चलू दे। अशीच गाडी चालवायची मित्रांनो, तुम्हाला सांगतो। अशी जर तुम्ही प्रॅक्टिस सलग 4 ते 5 दिवस जरी केली तर तुम्ही बऱ्यापैकी चांगली गाडी शिकता। अजून आपले व्हिडिओ येत राहणार आहे गाडीवरती की तुम्ही रिव्हर्स कशी घ्यायची गाडी, व साईडचा अंदाज कसा घ्यायचा, मिरर मध्ये कसं बघायचं, साईडला आपल्याला गाडी छोट्याशा जागेमध्ये जर गाडी काढायची असली तर कशी काढायची, हे आपल्या चॅनलवरती येत राहणार मित्रांनो।